9 ठिकाणं, 90 दहशतवाद्यांचा खात्मा. भारतानं घेतला पहलगाम हल्ल्याचा बदला. ऑपरेशन सिंदूर मध्ये मरकज सुभानल्ला ते सैदना बिलाल कॅम्प उद्ध्वस्त. 25 मिनिटात 21 ठिकाणांवर हल्ला. नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 2 आठवड्यांनी भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तान आणि POK वरील 9 दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केलाय. पाकिस्तानवर केलेल्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलंय. भारताने मंगळवारी मध्यरात्री 1:44 पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. POK आणि थेट पाकिस्तानमध्ये घुसत दहशतवाद्यांना नरकात पाठवण्यात आले. अवघ्या 25 मिनिटात 21 ठिकाणांवर हल्ला करण्यात आलेला आहे. ऑपरेशन सिंदूर विषयी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी लष्करासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी या हल्ल्यामागे पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांचे कनेक्शन उघड केले. भारताने केवळ दहशतवादी केंद्र लक्ष केल्याची माहिती त्यांनी दिली. या मोहिमेत कोणताही सर्वसामान्य नागरिक जखमी झालेला नाही. पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केल्याचं त्यांनी सांगितले. 200 एकरवर असलेल्या मरकज सुभानल्ला आणि सैदना बिलाल कॅम्पसह इतर ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली. मिस्त्री यांच्यासह कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी या हल्ल्याची माहिती दिली. लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील मास्टर माइंडला टार्गेट केले. दहशतवाद्यांचे यामुळे कंबरडे मोडले आहे. लष्कराकडून मुझफ्फराबाद, बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, कोटली, बाग, गुलपूर, भिंबर आणि शकरगड येथील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यात आलाय. या ठिकाणांची माहिती देतानाच लष्करानं पत्रकार परिषदेत एअर स्ट्राईक करतानाचे व्हिडिओही दाखवले आहेत. दोन्ही देशांमधील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुढील 72 तास म्हणजेच 3 दिवस खूप महत्त्वाचे असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जर 3 दिवस कोणताही मोठा हल्ला झाला नाही तर आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाद्वारे परिस्थिती शांततेकडे जाऊ शकते. भारतीय लष्कराने मरकज सुभानल्ला ते सैदना बिलाल कॅम्पपर्यंत दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणे उद्ध्वस्त केली आहे. 25 मिनिटात 21 ठिकाणांवर हल्ला करण्यात आलाय. या कारवाईने पाकिस्तान हादरलाय, तर हवाई हल्ला थांबवावे, आम्ही प्रत्युत्तर देणार नाही असं पाकिस्ताननं स्पष्ट केलंय. या हल्ल्यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर आणि मुरीदके हे लक्ष्य होतं. राजस्थानच्या सीमेजवळ असलेलं बहावलपूर हे मसूद अझहरच्या नेतृत्वाखालील जैश-ए मोहम्मद या दहशतवादी गटाचा बालेकिल्ला होता. त्यावर थेट मिसाईल हल्ला करण्यात आला, ते उद्ध्वस्त करण्यात आले. तर लाहोरमधील मुरीदके हे शहर लष्कर-ए-तय्यबाचं तळ उद्ध्वस्त झालंय. पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली आणि मुझफ्फराबाद मधील ठिकाणांवर मिसाईल डागण्यात आली. दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यात आले आहेत. भारताच्या एअर स्ट्राईक मध्ये दहशतवादी अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली यांनी प्रशिक्षण घेतलेले तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान एअर स्ट्राईक करताना भारतानं खूप संयम बाळगला असून पाकिस्ताननं कुरापती थांबवल्या नाही, तर त्यांना उत्तर देण्यासाठी भारत सज्ज असल्याचं लष्कराकडून विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पाकिस्तानला ठणकावलंय. भारतानं ऑपरेशन सिंदूर मार्फत दहशतवादी तळांना लक्ष्य करताना खूप संयम बाळगलाय, पण पाकिस्ताननं जर काही आगळीक केली तर भारतीय लष्कर त्याला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. यातून परिस्थिती अधिक चिघळू शकते, अशा शब्दात विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पाकिस्तानला सज्जड दम भरलाय. पाकिस्तानात कटकारस्थान रचून भारतात रक्तपात घडवणाऱ्या आणि निष्पाप नागरिकांचे प्राण घेणाऱ्या दहशतवादी संघटनांना भारतानं त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंय. अवघ्या 25 मिनिटात 9 ठिकाणांना जमीनदोस्त करत लष्करानं ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलंय. या कारवाईत तब्बल 90 दहशतवादी मारले गेले आहेत.